तर मराठीला बोलतो माय, तर तसे ती मावशी आहे. तर मावशी आणि माईमध्ये फरक करता कामा नये आणि फक्त भाषावाद आणि प्रांतवाद करून जे हे राजकारण करायचा कुस्तीत प्रयत्न करतात याला हाणून पाडलं पाहिजे. बस कामधंदा आपला न करता फक्त मराठी भाषा बोला याविषयी जर घेऊन बसलात तर मराठी लोकांचं कधीही भलं होणार नाही. तुम्ही पण कामधंदा करा, पुढे जा. मुस्लिम समाज आहे जिथे त्यांचं प्राबल्य आहे, भेंडी बाजार आहे, परत आणखीन बहिरामपाडा आहे, तिथे जाऊन तुम्ही जबरदस्ती करू शकता का? त्यांना बोलू शकता का? इंग्रजीला सक्त विरोध आहे. कारण ज्या प्रकारे मातृभाषेमध्ये शिक्षण आपण घेऊ शकतो, शिकू शकतो, ते दुसऱ्या भाषेमध्ये नाही. भाषावादाच्या राजनीती जे करतात आहे त्याच्या पलीकडे मला असं वाटतं आहे की जे आपल्या महाराष्ट्रामध्ये राहतात आहे, कामं करतात आहे, इतक्या दिवसापासून ते लोक उद्योग करतात आहे, आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक गोष्टीमध्ये ते लोक आपल्याला एक प्रकारे साथच देतात आहे. आणि ते आपलेच लोक आहेत, ते कुठून युरोप अमेरिकेवरून आलेली लोक नाहीत, ते आपल्या भारतातली लोक. असं आहे की आम्ही मारामारी कोणाबरोबर करतो आहे? उत्तर भारतीयाबरोबर करतो आहे. उत्तर भारतीय कोण आहे? एक दुकान चालवतो आहे. मारामारी कोणाबरोबर? गुजराती बरोबर, मारवाडी बरोबर करतो आहे. अरे पण तो हिंदू आहे ना, तो हिंदू आहे. मग हिंदूमध्ये भांडणं. तू मराठी असला तरी पहिला हिंदू आहे. मराठी माणूस. सर आपलं नाव काय? माझं नाव राम शिंदे. आणि मराठी दोघेमध्ये प्रश्न विचारणार आहो. आता साहेब तुम्हाला हे माहीत असेल की काय परिस्थिती चालू आहे पॉलिटिकलमध्ये. भाषावादवरती भरपूर राजनीती आहे, भरपूर हे त्याला कसं बघतात? बघा, माझं स्पष्ट म्हणणं आहे की आपण ज्या राज्यामध्ये जातो त्या राज्यातली भाषा आपण शिकली पाहिजे. सपोज मी जर समजा की उत्तर प्रदेशमध्ये गेलो तर मला पूर्णपणे उत्तर प्रदेशमध्ये जी भाषा आहे ती शिकायला पाहिजे. गुजरातमध्ये गुजराती शिकायला पाहिजे, कन्नडमध्ये गेलो कन्नडी शिकायला पाहिजे, तामिळनाडूमध्ये गेलो तर तसं बोलणं की. आणि भारत सर्वांचा आहे, भारत आपला आहे, तुमचा आहे, सर्वांचा. भारतात जे राहतात सर्वांचा भारत आहे. मराठी येत नसेल त्यांच्याशी मारामारी करणं, त्याला मारहाणी करणं हे चुकीचं आहे. कोणाला मराठी येत नाही तर त्यांनी शिकावं, त्याला शिकण्यासाठी तुम्ही प्रोत्साहन द्या. आणि हिंदीला विरोध असण्याचं कारण काहीच नाही आहे. माझं म्हणणं आहे भारतामधल्या जेवढ्या भाषा आहेत त्याच्यामध्ये हिंदी असू द्या, गुजराती असू द्या, परत पंजाबी असू द्या, तमिळ असू द्या, कर्नाटकी, सर्व आपल्या भाषा आहेत, आपल्या स्वतःच्या भाषा भारताच्या. तर मी तर म्हणतो ह्या भारतीय भाषा ज्या आहेत त्या आपल्या आहेत. ते जशी मराठी आपली मातृभाषा आहे तर मराठीला बोलतो माय, तर तसे ती मावशी आहे. तर मावशी आणि माईमध्ये फरक करता कामा नये आणि फक्त भाषावाद आणि प्रांतवाद करून जे हे राजकारण करायचा कुस्तीत प्रयत्न करतात याला हाणून पाडलं पाहिजे. याला मान्यता दिली नाही पाहिजे. आणि मारहाण करणं तर बिलकुल चुकीचं आहे. येत नसेल तर त्याला शिकवा, समजवा. आणि तो जर मराठीमध्ये बोलत नसेल तुम्ही मराठीत बोला. समोरचं आपण पण मारहाण करून, त्याला जबरदस्ती करून हे करणं कदापि सहन केलं जाणार नाही आणि सहन करता पण कामा नये. पण याच्या उलट असं आहे की आम्ही मारामारी कोणाबरोबर करतो आहे? उत्तर भारतीयाबरोबर करतो आहे. उत्तर भारतीय कोण आहे? एक दुकान चालवतो आहे. मारामारी कोणाबरोबर? गुजराती बरोबर, मारवाडी बरोबर करतो आहे. अरे पण तो हिंदू आहे ना, तो हिंदू आहे. मग हिंदूमध्ये भांडणं. तू मराठी असला तरी पहिला हिंदू आहे. मराठी जरी असला तर पहिला तू हिंदू आहे. आणि तो उत्तर भारतीय जरी असला तर पहिला हिंदू आहे. तर हिंदूमध्ये भांडणं लावायचं काम जे करतात हे खूप विघातक आहे. जे औरंगजेबाला जमलं नाही ते यांनी करून दाखवलं. जे झाकीर नाईकला जमलं नाही ते हे करून दाखवतात. हे एकदम साफ चुकीचं आहे आणि याचं समर्थन कोणी करता काम नाही. हां, भाषा प्रथम महाराष्ट्रामध्ये मराठीच असायला पाहिजे, याला दुमत नाही आहे. आणि माझा तर इंग्रजीला सक्त विरोध आहे. कारण ज्या प्रकारे मातृभाषेमध्ये शिक्षण आपण घेऊ शकतो, शिकू शकतो, ते दुसऱ्या भाषेमध्ये नाही. 2 + 2 किती होतात? 4. आणि 2 + 2 किती होतात? 4. बरोबर की नाही? पण तुम्हाला समजतं कशामध्ये? पटकन समजतं कसं? तुमच्या मातृभाषेत समजतं. तर मातृभाषात आज त्याचं संवर्धन करायला पाहिजे, वाढवायला पाहिजे. मग ती दोघेच भाऊ एकत्र आले, कसं बघा, हे क्षणिक राजकारण आहे, भावनिक राजकारण आहे. आणि भावनिक राजकारणापायी काही लोक बळी जातील, काही लोक त्या भावनिक राजकारणाच्या मध्ये वाहून जातील. पण लोक सुज्ञ झालेले आहेत. त्यांना जे राजकारण करायचं त्यांचं राजकारण त्यांना लखलाभाव, त्यांना त्यांच्या मुलांना सेट करायचं आहे. आणि बाकी मराठीच्या मुद्द्यावरती त्यांना जे करायला पाहिजे होतं त्यांनी आतापर्यंत केलं नाही. मराठी भाषेला म्हणजे आज बघतो आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये BMCच्या मराठी भाषेच्या शाळा
बंद पडतात, सरासर बंद पडतात. याला कोण कारणीभूत आहे? याला कोण कारण? तुम्ही एवढे दिवस सत्तेवर होतात तर मराठी शाळा बंद का पडल्या? हे तुम्ही कारणीभूत आहेत. तुमची स्वतःची मुलं इंग्रजी भाषेमध्ये शिकतात, परदेशी भाषेमध्ये शिकतात आणि तुम्ही हिंदी जी काही आपली भाषा आहे, आपल्या देशाची भाषा आहे, मराठी तर असायलाच पाहिजे, महाराष्ट्रामध्ये मराठी असायला पाहिजे, याला दुमत नाही आहे. पण तुमचा हिंदीला विरोध काय? ती परकी भाषा नाही आहे, आपली भाषा आहे. ते आपले भाऊबंद आहेत आणि तुम्ही विरोध कशाचा करताय? म्हणजे आपला आपसामध्ये भांडणं लावायचा प्रयत्न करताय. हे फार फार चुकीचं आहे. आणि याच्या पुढे जाऊन मी म्हणेल, जे काय मुस्लिम आहेत, मुस्लिम समाज आहे, जिथे त्यांचं प्राबल्य आहे, भेंडी बाजार आहे, परत आणखीन बहिरामपाडा आहे, तिथे जाऊन तुम्ही जबरदस्ती करू शकता का? त्यांना बोलू शकता का? तुमची हिंमत आहे का? तुम्ही दाखवणार का? तिथे का नाही बोलत? मग हिंदूमध्ये भांडणं लावायचं तुमचं कारस्थान काय? याला कारण काय? आणि कशामुळे हे चाललं आहे? तुमच्या क्षणिक राजकारणासाठी तुमचं पोट भरायचं साधन जे आहे तुमचं राजकारण, याच्यामुळे तुम्ही हिंदूमध्ये भांडणं लावतात. हे फार फार चुकीचं आहे आणि याचे दुष्परिणाम सर्व हिंदू समाजाला भोगायला लागतील आणि त्याचं तुम्ही कारणीभूत त्याला ठरणार आहात. हे माझं सांगणं आहे. ते भाषावादी राजनीतीला तुम्ही कसं बघतात? भाषावादाच्या राजनीती जे करतात आहे त्याच्या पलीकडे मला असं वाटतं आहे की जे आपल्या महाराष्ट्रामध्ये राहतात आहे, कामं करतात आहे, इतक्या दिवसापासून ते लोक उद्योग करतात आहे, आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक गोष्टीमध्ये ते लोक आपल्याला एक प्रकारे साथच देतात आहे. आणि ते आपलेच लोक आहेत, ते कुठून युरोप अमेरिकेवरून आलेली लोक नाहीत, ते आपल्या भारतातली लोक आहेत. आणि त्यांना आपण अशा पद्धतीने वागणूक देणं किंवा आपल्या देशात संविधानानुसार प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी जाण्याचा, राहण्याचा सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य दिलेलं गेलेलं आहे आणि तरीही त्यांच्यावरती अशा प्रकारची सक्ती वगैरे लादणं मला योग्य वाटत नाही. ते लोकांनी त्यांच्या ह्याच्याने पण मला एक असं वाटतं की त्यांनी पण, आपण जर एखाद्या राष्ट्रामध्ये ह्याच्यात महाराष्ट्रामध्ये आपण राहतो आहे तर तिथली जर मूळ भाषा मराठी आहे तर त्या लोकांकडून पण मला एक असं वाटतं की त्यांनी पण प्रेमाने ती भाषा आत्मसात करावी. पण हे जे लोकांचं जे राजनीती याच्यावरती लोक करतात आहे आणि आपल्या फायद्यासाठी जो त्याचा उपयोग करून सामान्य जनतेला त्याच्यामध्ये भरडलं जाते, ते काही मला योग्य वाटत नाही. आता दोघे भाऊ एकत्र आले, ते कसं वाटतं? आता ते दोघे भाऊ एकत्र आले तर ते जे जास्त समजदार लोक जे असतील तर त्यांना समजून जायला पाहिजे की जे इतक्या वर्षामध्ये ते प्रत्येक वेळेला कधी ही पार्टी जॉईन करतात, ह्याला सोबत घेत आहेत त्याला, आणि ते आता जर त्यांना एखादा विषय एक अजेंडा म्हणून ते लोक घेऊन येत आहेत आणि त्यानुसार ते लोक जर सोबत येत आहेत तर ते सामान्य जनतेने ओळखून घ्यावं की ते का सोबत आलेले आहेत. काही लोक ते भाषावादवरती ते मारामारी करतात. ते आपलेच लोक आहेत, ते मराठी माणूस आहे आणि त्यांच्यासाठी तुम्ही काय मेसेज देणार आहात? मी मराठी माणसांना तर स्पेशली हा मेसेज देईन की तुमच्यामध्ये पण ते कॅलिबर आहे तर तुम्ही पण, जर ते लोक बाहेरून येऊन आपल्याकडे जर ते लोक कामधंदे करू शकतात, काही शिकू शकतात, आपल्याकडे ते लोक येऊन पैसा, तुम्ही आपल्याच महाराष्ट्रामध्ये राहून तुम्ही का नाही मग ती गोष्ट करू शकत आहे? तुम्ही ते लोक करतात आहे म्हणून त्यांना अपोज करण्यापेक्षा तुम्ही पण करा ना. तुम्ही पण, तुम्हाला जर ते खरंच जर कोणी एवढं जर तुमचं हे वाटतं ते की त्यांना सांगा आम्हाला पण त्या पद्धतीने कामधंदा द्या, करू द्या म्हणून या, तर ते जर देत असतील तुम्हाला तर ती गोष्ट बरोबर आहे. तुम्ही बस कामधंदा आपला न करता फक्त मराठी भाषा बोला याविषयी जर घेऊन बसलात तर मराठी लोकांचं कधीही भलं होणार नाही. तुम्ही पण कामधंदा करा, पुढे जा, पैसा कमवा, ते महत्त्वाचं आहे. तुमच्या घरपरिवार सांभाळा, ह्या अजेंड्यामध्ये अडकू नका.